अशोक खरात त्याच्याकडे असलेले काळे पैसे पांढरे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत होता। समता आणि जगदंबा पतसंस्थेत त्याने यासाठी भक्ताच्या कागदपत्रांवर खाती उघडल्याचं समोर आलं होतं। या खात्यांवरून त्याने जवळपास 70 कोटींची उलाढाल केल्याचं देखील पुढे आलंय। दरम्यान या बनावट खात्यांचा आणि खरातच्या स्वतःच्या खात्यांचं काही कनेक्शन आहे का याची तपासणी आता ईडीकडून सुरू आहे। बघूयात। बनावट खात्यांची यादी ईडीच्या हाती। बनावट खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल। बनावट खात्यांमधून स्वतःच्या खात्यावर पैसे फिरवले। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। अतिशय चालाखीनं भोंदू खरात हा काळ्या पैशांची हेराफेरी करत असल्याचं आता समोर आलंय। समता पतसंस्थेत आणि जगदंबा पतसंस्थेत अशोक खरातनं अनेक बनावट खाती उघडली होती। दरम्यान या खात्यांचे व्यवहार आता ईडीच्या हाती लागले आहेत। सिन्नरमधील जगदंबा माता ग्रामीण पतसंस्थेत जी 32 बोगस खाती खरातनं उघडली होती त्या खात्याचे कनेक्शन खरातच्या 4 बँक खात्यांशी आहे का हे तपासलं जाणार आहे। अशोक खरातच्या बँक खात्याशी कनेक्ट असलेल्या भक्तांची यादी ईडीनं ताब्यात घेतली आहे। दरम्यान या खातेदारांचा जबाब ईडीनं घेतल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली। भक्तांच्या अकाउंटवरून सुद्धा अशोक खरात व्यवहार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। बनावट खात्यांमधून स्वतःच्या खात्यावर अशोक खरातनं त्याच्या खात्यावर आणि पत्नीच्या खात्यावर पैसे फिरवल्याचीही सूत्रांची माहिती आहे। याशिवाय ईडीनं आता खरातच्या मुलाच्या बँक खात्याचीही चौकशी केली असून त्यात संशयास्पद व्यवहार आढळून आलेले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बोगस खात्यासंबंधित महत्त्वाची कागदपत्राची पडताळणी ईडीकडून सुरू करण्यात आली आहे। खरातच्या संशयित खात्याहून कोट्यवधींचा व्यवहार झालाय। काही पैसे ईशानेश्वर मंदिरात भक्तांनी दान केलेत अशी माहिती खरातने एसआयटी तपासात दिली आहे। समता आणि जगदंबा पतसंस्थेतील बनावट खात्यांची आधी पोलिसांनी चौकशी केली, त्यानंतर आता त्याचे व्यवहार ईडीच्या हाती लागलेत। दोन्ही पतसंस्थेच्या खात्यांमधून जवळपास 70 कोटींचे व्यवहार अशोक खरातनं केल्याचं समोर आलं। त्यामुळे ईडीच्या चौकशीतून खरातच्या मायाजालासंदर्भातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।